अहो त्यांचं जरी म्हणणं असेल तर प्रत्यक्षात त्या दिवशी मी नोटीस काय वरून वरून नोटीस आलती, सरकारी नोटीस आलती, ते का मी वैयक्तिक मी नोटीस काढलेली नव्हती त्यावेळेस. सदर हजर कोणी राहिलेलं नाहीये, सदर गैरहजर का राहिले ते आपलं सरकारच बघल, त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. आणि जे म्हणतात का पैसे खाल्ले किंवा काय खाल्लं त्याची शहानिशा सगळं प्रत्यक्ष हे मानलेलं आहे. हे काय झाकण्यासारखी गोष्ट नाही कुठलीच, हे काय झाकण्यासारखं नाही. पत्रकारांनी पैसे खाल्ले ना, मीडियाने पैसे खाले ना, हे पैसे खाल्लेले दाखवा बा, कुठं खाले, काय केले, कोणाला दिले, काय केले. आणि आहे ही सत्य परिस्थिती आहे. पैसे कोणी खाल्ले? मीडिया पैसे खाऊन काम करते बोलली. पैसे दिले, पाणी नाही पाजलं तर पैसे द्यायचे कुठं? आमच्या सारखे सर्वसामान्य का पैसे काय आले? हे क्षेत्र आहे काय? रस्ता आहे तुरीवर, हे सगळं पंचायतीचं राहणे सगळं. ग्राउंड केलं ते आपल्याला तिकडे नाही माहिती, पण इकडे खाली रस्ता उतरतो ऑलरेडी सरकारी दाराने. नाही गायरान आहे, गायरानचं वर सगळं उकारलेलं आहे. डोंगराव कॅमेरा फिरवा ना इकडं वर सगळं. हे काय दिसतंय सगळं? हे सरपंचानी उकारलं अतुल शेठ बांबेरे. पायक पुरावा म्हणजे माझ्याकडे इथले नाही खाल्लेले फोटो, पण खाल्ले फोटो आहे ऑलरेडी माझ्याकडे. काहीतरी आपल्याकडे पाहिजे ना. आरोपाचं आहे ना, मी 2च मिनिटात माझ्या पिशवीत आणि ते घेऊन येतो वाटलं तर तसं. हा पुरावे आहेत ना माझ्याकडे, सगळे पुरावे, सगळे ऑलरेडी सगळे पुरावे. माझ्यावर कुणाचंही दडपण नाही, मी खुळीस मनाने बोलतोय. ऑलरेडी आतापर्यंत सगळं कुठं हे केलं, विचारलं, सगळं काय केलं. सरकारी कुठल्या धरणात जायला रस्ते नीटनेटके नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे, तिकडे तुमची जमीन आहे ना, लेवल करताना पाणी साईडने काढून दिलं. पाणी साईडनं काढून नैसर्गिक स्रोत बंद केला असं त्यांचं म्हणणं आहे. नैसर्गिक स्रोत बंद केला, त्याची सरकारी मोजणी झालेली आहे, त्याचे सुद्धा माझ्याकडे ऑलरेडी नकाशे. माझ्या शेता शेजारची जुरी जरी गाडली, माझ्या शेता शेजारची जुरी जरी गाडली तरी ते साईडनं पाणी काढलं, ते माझ्या हद्दीतून काढलेले. तुमचं काय चुकीचं घडलं असेल तर कारवाई व्हावी. माझं काय चुकीचं जर घडलं असेल तर मला सगळ्या समाजासमोर फाशी द्यावी. तुम्ही एकत्र बसून प्रश्न काय सोडवत नाही? चर्चेने अहो त्या दिवशी सरकारची नोटीस होती, हजर राहिले असते तर सुटले असते, सुटतातच. त्याला काय का सुटत नाही प्रश्न? तुम्ही जर असे जर बिनबुडाचे जर आरोप करत असेल, मीडियाने पैसे खाल्ले, असं झालं तसं झालं, मीडियाचा प्रश्न राहू द्या. त्यांचं म्हणणं आहे की ही जी टेकडी आहे समोर आपण आता पाहतो, ही टेकडी आमच्या स्वतःच्या मालकीची होईल ना, त्याची सरकारी याच्यात होईल ना. सरकारी नकाशे आणतील, सगळं काय करतील, सरकार करायला चौकशी त्याची. मला जे माझं जे आक्षेप होता ते नोंदवलंय मी. सरकार गावाचे पैसे, देवाचे पैसे खाल्ले असा पण आरोप मी नाही केलेला तो स्वतः. तुमचा काय संबंध आहे त्याच्याशी? त्या आरोपाशी माझा जोडीदार कोण होते? त्यांनी केलाय का? हा माझे संघ होते, त्यांनी केलं. ते आता ते काय मला नाही सांगते माझ्याकडे. आता मीडिया समोर आहे मी, पण तो आरोप माझा नाही. आरोप केले त्या आरोपाशी तुम्ही ठाम आहे? मी जे आरोप केले, ज्याच्याशी बोललो त्याच्याशी मी ठाम आहे, आजही ठाम आहे, कधी ठाम आहे. त्यांचं काय म्हणणं आहे अतुल बांबेरेंचं, हा जो मुरुम आहे ना, हा ठेकेदारांनी दिलाय रस्त्याच्या. आमचं काय अहो ठेकेदारांनी कशाला, सगळ्या गावांनी बघितलेलं आहे. पण आता कसं होतं, गाव बोलायला मागत नाही कुणी, नाही बोलत आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आणि नेलंय तरी आम्हाला काय त्याच्याशी कुठं, आमची बापी स्टेट नाही ती, लोकांना घेणं देणं नाही. फक्त वैयक्तिक माझा वाद, माझ्या जमिनीत तिकडं पाणी सोडलंय म्हणून मी वाढतोय माझ्या. तेव्हा जमीन खरेदी करून दिली नाही म्हणून काय प्रॉब्लेम आहे? मला माझ्या याला पैसे नाही तर जमिनीचं आमचे दानत आहे का? काय आमच्या आहे तेच लोकांनी घेतलेत. डेरेला तुम्ही पळून लावलं असं त्यांनी. डेऱ्याला पळून लावायचं काय संबंध आहे आमचा? काय असेल ते सांगतील लोक, पळून लावले किंवा काय केलं ते. म्हटले होते की दमदाटी करतात त्यांच्या कोणतरी. कोण दमदाटी करते? मला दमदाटी माझ्या मुलाला मेसेज करतात. ते ऑलरेडी मेसेजवर ते काय बांबेरे कुठला तरी पोरगा आहे, त्याचे मेसेज जर्मन, अविनाश माताजी तिकोने, जर्मनला आहे. काय कोण आपला आहे बांबेराचाच पोरगा आहे कोणतरी. काय नंबर त्याचा आता मला नाही सांगता मुलाकडे. तुमच्या मुलाला मदत केली ना सरपंचांनी? मग काय मदत केली? काय 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 मदत केली? कशाची मदत केली? काय मदत काय मदत केली? दाखले वगैरे? अहो काय काय कोणाला मदत केली? आता पोर आता उगाच बाहेर आहे म्हणून मी काय जास्त बोलत नाही. माझं दुश्मनी काहीच नाही. अहो कोणाच्याही जमिनीचे रस्ते आज मला जर तुम्ही जर या डांबरीने जायचं बंद केल्यानंतर कोणाला रागच येणार ना. सरकारी गावात मालमत्ता आहे ना ती. आज
ते म्हणजे रस्ता मोकळाच आहे. रस्ता कोण म्हणता मोकळा? तो आता इकडे ती लेवल चालली होती आतमध्ये म्हणून त्याची शिबीने ते सपाट केले. अहो ते गेट मीडिया समोर ते गेट पडलेलं दाखवलंय मी आज. ते म्हणतात ते गेटच नाही. गेट नाही मग काय ते आता काय मीडिया समजून तिथं कशाला आणलं होतं? आता काय आला आता ते डोंगराला काय एवढा लोखंड काय आला? तुम्ही गुंड आहे तुम्ही. अहो गुंड आता गुंड असलो तर कशाला आता वेळ आली असती का आमच्यावर? हा दहशत करून आज माझ्या पोरांना बाहेर देशात दमदाटी करतात. आता मोबाईलवर सगळं हे. आता मी ते आळे फाटा चौकीला पण जाणार आहे, त्याची एनओसी देणार आहे. रिस सर काय मी माझं रिस सर आहे ना, रिस सर कायदेप्रमाणे चाललेलो आहे. त्यांचं म्हणणं आहे हा जो डोंगर आहे हा आमचा आहे. अहो त्यांचा असं नाही, सरकार कराल आता चौकशी. मी सरकारमध्ये चौकशी लावलेली आहे रिस सर. मी कलेक्टर पर्यंत अर्ज दिलेले आहे सरळ. तुमचे आरोप सगळे खोटे निघाले तर मला मी सांगितलं ना समाजात फाशी द्यायची तर रोडला फाशी द्यायचा झाडाला टांगून. घरामध्ये तुम्हाला विचारित नाही असं. अहो घरामध्ये कोण विचारत नाही. मला बायकोने सोडून दिले का? आज घरात विचारत नाही म्हणलं तर माझं पोर जर्मनला त्याने तिथून येडे म्हणून फोन करून सांगितलं का? हा त्यांनी सांगितलं म्हणूनच ते म्हणले आज त्या पत्रकाराला आरोप करतात. मग दुसऱ्या कोणीतरी मीडियाचं हे कर आणि ते कॅमेरा काढून त्याचा सोक्षमोक्ष लाव. तुम्हाला कोणत्या पत्रकाराने बातमीसाठी पैसे मागितले होते का? अहो मला पाणी पाजलं नाही कोणाला तर पैशाचा प्रश्नच येत नाही. पाणी सुद्धा कोणाला पाजलं नाही. बर उन्हात डोंगराला फिरतो होतो, उड्या आणत होतो माकडासारख्या. अजून काय सांगायचं? अहो काय आता याच्या पलीकडे काय सांगावं? आणि ते तिकडची निशा करा आणि परत मीडियाला दाखवून कोणाचं काय म्हणणं असेल ना ते. त्या दिवशी जो पंचनामा झाला तो समाधानकारक झाला का नुसता? अहो समाधानकारक म्हणजे उगाच आता मीडियामुळे ते माणसं आली, नाही तर अधिकारी सुद्धा यायला मागत नाही. 8-8 महिने नोटीसला लागतात. दहशत आहे. दहशत असल्याशिवाय नोटीस हलती नाही का? आज जुन्नरचं नोटीस खाली यायला 6 महिने लागतात. तहसीलनं नोटीस काढायला कुठल्या कायद्यात हे असं 6 महिने खाली यायला लागतात? तुम्ही ती पाण्याची झुरी का अडवली त्यांनी ते दाखवलं? पाण्याची झुरी ती माझी मालकी आहे स्वतः. आणि जे पाणी काढलंय ते माझ्या हद्दीतून काढलंय. आणि त्याच्यात माझ्याकडे आता ऑलरेडी नकाशा आहे आणि मी दाखवतो तुम्हाला. पाण्याची झुरी काढली आणि त्यांच्या हातीत सोडली तुम्ही. अहो त्यांच्या हद्दीचा प्रश्नच नाही, ते क्षेत्र माझं आहे. ते म्हणले आमचं क्षेत्र आहे ते. अहो माझं क्षेत्र आहे, माझ्याकडे नकाशा आहे ऑलरेडी, मोजणी झालेला प्रूफ आहे माझ्याकडे. आता पिशवी ते तुमचं वावर तुमचं आहे, पण तुम्ही जे पाणी काढून दिले ना माझ्या वावरातून काढलं. माझ्या वावरातलं पाणी माझ्या वावरातून काढू शकत नाही का? मोजणी केली होती का मग? हा माझी ऑलरेडी सरकारी मोजणी झालेली माझ्याकडे. नकाशा आहे, प्रूफ आहे माझ्याकडे. आजही प्रूफ आहे. मी का बिगर पुराव्याचा बोलत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का हे जे मैदानाचं काही जागा दिसती ही फक्त त्यांची आहे, बाकीची टेकडी आहे ती वरची मुरुम हा. गायरानी गायरानी सगळं गायरानी. गायरानीची मोजणी व्हावा. मोजणी सरकारने करावं, ग्रामपंचायती करावं. त्यांचं पण विरोध नाही ना. त्यांचं म्हणणं आहे, जे आमचं ते आमचं. हा आमचं सहज शे निशा. आणि त्या अतिक्रमामधलं जे आमच्याकडे जे पाणी काढून दिले, ते गरीब लोकांना त्रास दिलाय, रस्ता ते सगळं हे मार्गी लावा. लोक म्हणले आमच्यावर काय अन्याय नाही झाला. कोण मग अशी दोन लोक होती. कोण लोक होती? आता मला माहिती आहे आता कोण 2 लोक होती. सांगाल ना आता, त्या दिवशी तर सांगितलं. आता लोकांना नसला अन्याय. त्यांची घरं आहेत ना, ते म्हणाले आमच्यावर कुठलाही अन्याय होत अहो त्यांच्यावर अन्याय नसेल. आता ते आता मला माहित नाही ते काय कोण दबावापुटी आता बोलायला लावलं असेल किंवा काय असेल ते मला काय माहित नाही. नाही. सगळं प्रश्न तुमचं उत्तर आहे तुमचं. नाही उत्तर देत नाही. दबावाचा काय विषय नाही. त्या लोकांवर काही दबावापुटी जर त्यांना जर बोलायला जर भाग पाडला असेल तर ते आम्हाला काय माहित नाही. आणि जर त्याच्यासाठी मी ठाम आहे, जे पाणी माझ्याकडे येतं कमीत कमी त्यांचं जाऊ द्या, माझं तर बंद करू शकत नाही का? मला माझा गट नंबर 40 आहे, तो गट नंबर 40 आहे. तुम्ही आता जे आरोप केले ते चुकीचे केले, तुमच्या वावरून त्यांची कारवाई ते करणार आहेत. माझ्यावर लाख कारवाई करा, सक्सेस करा, सगळं याच्यात चालू आहे. मी त्याच्यासाठी जाहीर उभा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे का जर हा जो रोड आहे हा जर गायरानाचा असता तर मग आम्हाला सरकारने भरपाई कशाची दिली असती? ते मला काही माहित नाही. मला काय फक्त मला आहे ऑलरेडी नकाशा आहे, मी नकाशा दाखवतो तुम्हाला. माझ्या तिकीट नकाशा आहे मला. त्यांचा मुद्दा समजून घ्या दादा. तर हे क्षेत्र गायरान असतं. अहो या क्षेत्राचं मला करायचंच काही नाही. वर मीडिया बघल, सरकार बघल. मी सरकारला माझे प्रश्न मांडलेत. गव्हर्नमेंटचं काम काय? अधिकारी कशासाठी फुकट ठेवलेत का पगार देऊन? पुरावा तर त्यांच्याकडे पुरावा नाही, सरकारचा पुरावा नाही. माझ्याकडे आहे ना पुरावा. माझा पुरावा दिकीत आहे का? पिशवी मी आणू का 2 मिनिटात काढून? हा आणतो.